माझ्या मुलांना ते माझा खोटा मूर्ती दाखला घेऊन माझी एफडी मोडली आणि पोलीस स्टेशनला मी गेली, तक्रार घेऊन ठाण्यात मी तक्रार घेतली नाही. मला पुढे जीवन जागायचं काही नाही, मला मकान नाही, राहायला खायला काही नाही. मुलानं स्वयंघोषित घोषणापत्रावर जिवंत आईच्या मृत्यूची नोंद बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगर परिषदेत केली आणि नगर परिषदेनं ही कुठलीही शहानिशा न करता मुलाला जिवंत वृद्धेचं मृत्यू प्रमाणपत्र दिलं आणि याच मुलानं आईच्या खात्यात जमा असलेले 10 लाख रुपये उडवले व आपल्या जिवंत आईला रस्त्यावर सोडून पसार झाला. ही धक्कादायक घटना घडली आहे जळगाव जामोद शहरात. प्रेमसिंह कमलसिंह राजपूत या व्यक्तीनं आपली आई 5 ऑक्टोबर 2023 रोजी मृत्यू पावल्याचं स्वयंघोषणापत्र 23 नोव्हेंबर 2023 रोजी जळगाव जामोद नगर परिषदेत देऊन आईच्या मृत्यूची नोंद केली. जळगाव जामोद नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी कुठलीही शहानिशा न करता जिवंत वृद्धेच्या मृत्यूची नोंद करून तसं प्रमाणपत्रही या मुलाला देऊन टाकलं. प्रेमसिंह राजपूत याने आपल्या आईच्या मृत्यूच्या प्रमाणपत्राच्या आधारे आईच्या खात्यात ठेव म्हणून जमा असलेले 10 लाख रुपये बँकेतून काढून तो पसार झाला. ही बाब ज्यावेळी जिवंत असलेल्या कौशल्याबाई राजपूत यांना माहिती पडली तेव्हा त्यांनी नगर परिषदेत स्वतःच्याच मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी स्वतःच्या नावानं अर्ज केला व विशेष म्हणजे नगर परिषदेने हे प्रमाणपत्र ही कौशल्याबाईंना जिवंत असताना मृत्यू झाल्याचं प्रमाणपत्र देऊन टाकलं. 75 वर्षीय कौशल्याबाई यांनी बँकेत चौकशी केली असता बँकेतील 10 लाख रुपये ही त्यांच्या मुलगा प्रेमसिंह याने काढून पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळेस कौशल्याबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. कौशल्याबाई या आता एकट्याच एकाकी जीवन जगत आहेत. विशेष म्हणजे स्वतःच्या मृत्यूचं प्रमाणपत्र जळगाव जामोद नगर परिषदेकडे जिवंतपणी मागण्याची वेळ कौशल्याबाईवर आली. या संपूर्ण प्रकरणामुळं आता स्वतःचं घर विकून बँकेत 10 लाख रुपये ठेवलेल्या कौशल्याबाई या एकाकी जीवन जगत असून त्यांना कुणाचाही सहारा उरलेला नाही. मात्र या सगळ्या प्रकारामुळं नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या संपूर्ण घटनेनंतर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नगरपालिका प्रशासनानं जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सदर मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच मृत्यूचं दिलेलं प्रमाणपत्र देखील रद्द करण्यात आलं आहे. 75 वर्षीय महिलेने 9 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध देखील आता गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे. या संपूर्ण घटनेनं जिल्ह्यात मुलाविरुद्ध संताप व्यक्त केला जातो आहे.